बीड तालुक्यातील अनेक गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या इंजिनियर, ऑपरेटर, रोजगार सेवक यांच्यावर चौकशी समिती मेहरबान का? चौकशी समिती फक्त नावालाच. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर 27 ऑक्टोबर 2025 पासून उपोषणास बसणार. पाटोळे, बिसे. श्याम अडागळे, सिरसदेवी प्रतिनिधी. जिल्ह्यातील बीड पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या फळबाग लागवडीमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार 23 जुलै 2025 रोजी कृष्णा पाटोळे विलास भिसे यांनी दिली होती. या तक्रारीची शासनाने दखल घेऊन शासन स्तरावर चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीमध्ये प्रमुख म्हणून श्री. आनंद पी.डी. सहाय्यक गटविकास अधिकारी तथा मग्राहयो कक्ष प्रमुख यांची निवड करण्यात आली तर सदस्य सुरडकर एस. व्ही. कुटे एस. एम. कुडके व्ही. शिंदे एस. बी. जामकर एस. यांचा होता समावेश अशी ही समिती करण्यात आली होती. या समितीने बीड तालुक्यातील घाटसावळी, नाळवंडी, बेलुरा, नेकनूर, परभणी के. ईट, काकडहिरा, बाबोळगाव, महाजनवाडी, अंधापुरी या गावांमध्ये जाऊन फळबाग लागवड खरंच झाली आहे का नाही याची चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल देण्याचे काम समितीने करायला पाहिजे. परंतु समिती कुठल्याच गावात न जाता कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या रोजगार सेवक, इंजिनियर, ऑपरेटर यांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप पाटोळे, बिसे यांनी केला असून समिती फक्त नावालाच असल्याचे दिसत आहे. शासनाने राज्यभरात फळबाग लागवडी संदर्भात उपाययोजना सुरू केल्या असून या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची जीवनमान उंचावण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी फळबाग लागवडीसाठी रोजगार हमी योजनांमधून शेतकऱ्यांना अनुदान मिळते. यासाठी कोट्यावधी रुपये दरवर्षी शासनाकडून योजना राबवल्या जातात. यासाठी फळबाग लागवड करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठराव घेऊन रोजगार सेवक व इंजिनियर यांच्या माध्यमातून परीक्षण करून शेतकऱ्यांना फळबाग योजनेचा लाभ दिला जातो. याचाच फायदा घेत इंजिनियर, रोजगार सेवक, ऑपरेटर, गटविकास अधिकारी हे सर्व केवळ ही योजना आपले खिसे भरण्याच्या उद्देशाने राबवली जात असल्याचे दिसू